प्रीतम सर अचानक कुठं निघून गेले असते. नाश्ता सुद्धा केला नाही त्यांनी. बरं, मी त्यांचा पाठलाग केला तर माझ्या डोळ्यात देखत गायब झाले ते. मला कळत नाहीये प्रीतम सरांचं नक्की काय चाललंय. आता कुठल्या नवीन संकटात अडकलेत ते. काय करायचं ना, मला खरंच काहीच कळत नाही. पारुबाळा, जेवण लवकर करायचंय. हो हो आत्या. हा, मला असं वाटतंय प्रीतम सरांना जो फोन आला होता तो दिशा मॅडमचाच होता. मला काय करायचं काहीच कळत नाहीये. हे सगळं आदित्य सरांना सांगू सुद्धा शकत नाही. आधीच माझ्यावर रागवलेत. माझं काही ऐकून सुद्धा घेणार नाहीत ते. पण या दिशा मॅडमचं ना काहीतरी करायला पाहिजे. त्यांनी आधी प्रीतम सरांशी गोड बोलून आदित्य सरांचा लॅपटॉप मागून घेतला. नंतर श्रीकांत सरांची चित्र जाळण्याचा प्रयत्न केला आणि प्रिया मॅडमवर दगड सुद्धा त्यांनीच मारायला लावला. आता अजून काय काय करून घेणार आहेत प्रीतम सरांकडनं काहीच कळत नाहीये. हे पेपर्स घे. यावर आदित्य आणि पारूची सही हवी आहे मला. ओके, अँड स्पेशली आदित्यची. हा, एक मिनिट, कसले पेपर्स आहेत ते? डिवोर्स पेपर्स आहेत आदित्य आणि पारूचे. मला जास्त प्रश्न न विचारता गपचूप हे पेपर्स घेऊन जायचे आणि त्याच्यावर मला आदित्य आणि पारूची सही आणून द्यायची. नाहीतर पुढचा नंबर अहिल्यादेवी किर्लोस्करचा. फिक्स. बोलला होतास ना, ज्या मुलीसोबत मी लग्न करायला सांगेन त्या मुलीसोबत तू लग्न करशील. प्रिया, तू माझ्या भावाची होणारी बायको आहेस. किर्लोस्करांची होणारी सून आहेस. तुला नेण्यासाठी आम्ही कुठेही येऊ शकतो आणि काही करू शकतो. दादा, काय? एक मिनिट, हे काय झालं? नाही, काय झालं हे? अरे ते तुमच्या भावानं आज शेतात एका खऱ्या शेतकऱ्यांसारखी मेहनत केली आणि त्यामुळेच झालंय हे. आदिनाथ, हात सोड त्याचा. तुझ्या भावाने काय केलं हे तुला माहिती आहे का? तू ही सामील आहेस त्यात. बस आहे, माझा भाऊ चुकला नाहीये. माझी चूक झाली. आता काय घरी सोडायला जाणारच तिला? दादा आणि पारू मधलं बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे. असं वाटतं की त्यांची जोडी देवानीच बनवली आहे. खूप प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. ते कधीच एकमेकांची साथ सोडणार नाहीत. त्यांनी माझ्या आणि प्रियाच्या लग्नासाठी सगळ्यात जास्त कष्ट घेतलेत आणि मी आज हे काय करतोय? तर या कागदांनी त्यांचा संसार मोडायला निघालोय. माझ्यासाठी दादा आणि पारू बेस्ट कपल आहेत. मी त्यांना कसं वेगळं करू? प्रीतम, तू आलास ऑफिस मधनं? सावित्री, पाणी घेऊन ये, प्रीतम आलाय. हो आणते. प्रीतम सर आलेत. मला आता लगेच त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे. नक्की काय झाले ते समजल्याशिवाय मला चैन नाही पडणार.
आत्या तुम्ही भाजीकडे लक्ष द्या, मी पाणी घेऊन जाते. बरं. काय रे, सगळ्या मीटिंग संपवूनच आलास ना? काही कामं उरली नाही आहेत ना ऑफिसमध्ये? हे कसले पेपर्स आहेत? काही नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे का? बघू, मला दाखव, म्हणजे मी एकदा डोळ्याखालनं घालते ना. आण, बघू, मी बघ. माझ्या परीक्षेचे कागद आहेत. मीच प्रीतम सरांना आणायला सांगितले होते. बरं झालं प्रीतम सर, तुम्ही वेळेत आलात. हे घ्या, पाणी घ्या. मी आले. देवी आई, आदित्य सर चहा. नकोय मला उशीर होतोय. आदित्य, काहीतरी खाऊन तरी जा. आई, ऍक्च्युली मला खरंच उशीर होतोय ऑफिसला आणि फोनवर फोन येत आहेत. मला निघावं लागेल. दादा काय झालं? हे आपले पेपर्स आहेत, यावर जरा तुझी सही हवी होती. कसले पेपर आहे? आपण ते वॉटर टँकरचं डील केलं होतं ना, हां, तर त्याचे काही इम्पॉर्टंट पेपर्स आहेत ज्यावर तुझ्या सह्या राहिल्या होत्या. सो त्यात तू आत्ता कर ना. पेन दे. चेक नको करू तू. मी केलंय ना सगळं चेक. सगळे टर्म्स अँड कंडिशन्स ओके आहेत. आपण डिस्कस करूनच केलंय ना. सो आता चेक करायची काही गरज नाही आहे सच. ठीक आहे, हे दे. येस सर. सर मी ऑन द वे आहे सर. येस सर, पोचतो. प्रीतम सॉरी, मी ऑफिसमध्ये सहाय्य करून तुला पाठवतो. ओके? अरे दादा, अर्जंट आहे. दोन पारू, काय करायचंय आपण आता? अगं दादा ते पेपर्स घेऊन ऑफिसला निघून गेला. तिकडे गेल्यावर तो ते पेपर्स वाचणार, सगळा प्रॉब्लेम होईल पारू. आणि आपण काही करू पण शकत नाही ना, आपल्या हात दगडाखाली आहे. हे सगळं ना त्या नालायक दिशामुळे होत आहे. आपण हे दादाला सांगू पण शकत नाही हे ग. मला पण तीच काळजी प्रीतम सर. आदित्य सरांनी त्या कागदावर सही नाही केली ना, तर दिशा मॅडमचा पुढचा प्लॅन काय आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही.